तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी मला कमेंटद्वारे विचारणा केली होती आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी कॉल देखील केली होती की जो आमचा सौर कृषी पंप आहे आम्हाला 3 HP चा भेटलाय, तर आम्हाला 5 HP चा किंवा 7.5 HP चा आम्हाला भेटेल का? आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांचं असं सुद्धा म्हणणं असतं की माझी जी जमीन आहे, माझ्या नावावरती 2 उतारे आहेत, एका नावावर 2 एकर आहे आणि एका नावावर 4 एकर आहे, तर मला 7.5 HP चा पंप हा भेटेल का? तर माझी जमीन 6 एकर होती. तर शेतकरी बांधवांनो, याच्याच उत्तर आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला 3 HP पंप भेटला असेल आणि 7.5 HP चा जर तुम्हाला जर घ्यायचं जर असेल तर असं तुम्हाला करता येणार नाही. कारण जी अट आहे ती अटीनुसार शेतकरी बांधवांना हे पंप वितरण करण्यात आले. ज्या शेतकरी बांधवांना 2.5 एकर पेक्षा कमी आहे क्षेत्र, त्या शेतकरी बांधवांना याच्यामध्ये 3 HP चा पंप दिला जातो. त्याच्यानंतर ज्या शेतकरी बांधवांना 2.5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र आहे आणि 5 एकर पेक्षा कमी आहे, अशा शेतकरी बांधवांना हा 5 HP चा पंप दिला जातो. आणि ज्या शेतकरी बांधवांना 5 एकर पेक्षा जास्त क्षेत्र आहे, अशा शेतकरी बांधवांना हा 7.5 HP चा पंप दिला जातो. त्याच्यामुळे जर तुम्हाला पंप हा वाढून घ्यायचा असेल तर तो वाढून घेता येत नाही. जर तुम्हाला पंप हा कमी घ्यायचा असेल तर तो कमी घेता येतो, परंतु वाढून घेता येत नाही. जर तुम्हाला जर सांगत असेल की मी 5,000 रुपये देऊन 10,000 रुपये देऊन जो पंप आहे तो पंप तुम्हाला 3 HP च्या ऐवजी 7.5 HP चा देईल, तर ते तुम्ही तिथे बघू शकता आणि तिथे तुमची जर लूट सुद्धा होऊ शकते. जर तुमचं जर खात्रीशीर एखादं जर ओळखीचं जर असेल तर तुम्ही विचार करू शकता, परंतु माझं सजेशन राहील असं काही करू नका, जेणेकरून तुमचा जे फायनल सर्व्हे आहे तो फायनल सर्व्हेला सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. जो पंप तुम्हाला अटीनुसार तुमच्या शेतामध्ये इन्स्टॉल होणार आहे तोच तुम्ही तिथे घेऊ शकता. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला तिथे अडचण येणार नाही. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला त्याच्यामध्ये कळून गेला असेल की जो सौर कृषी पंप आहे 3 HP च्या ऐवजी 7.5 HP चा 5 HP चा भेटेल का? तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर सोलर संबंधित जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि जे सोलरला फॉल्ट येत असतात, जसे की ड्राय रन करंट असेल, आउटपुट ओपन सर्किट असेल, ओव्हर करंट असेल, असे सोलरला फॉल्ट येत असतात, ते ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेले ते आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.